नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आपण आहे ना आज फ्लावरची आहे ना भजी बनवूया। तर मी हा फ्लावर आहे ना छानपैकी आहे ना कटिंग करून घेतलेला आहे आणि इकडे आहे ना कढईत आहे ना पाणी ठेवलेलं आहे। ते पाणी उकळलेले आहे, पाणी इथे उकळलेले आहे। तर आपण ही फ्लावर आहे ना एक 50% असे शिजून घेऊया। पूर्ण फ्लावर शिजवायची नाही आहे, फक्त 1 मिनिटं उकळत्या पाण्यामधून फ्लावर काढून घ्यायचे। याचे त्याला थोडंसं चिमूटभर मीठ टाकते मी। आता इथे फ्लावर आहे ना आपली 50% शिजलेले आहे। तर मी ती आहे ना आता साईडला काढून त्यातलं पाणी गाळून घेणार आहे। इथे मैत्रिणींना मी पाणी काढून घेतलेलं आहे फ्लावरचं। आता मी त्याच्यासाठी आहे ना बॅटर आहे ना तयार करते। हे पहा, इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यात आहे ना 1 ते 1.5 वाटी आहे ना मैदा घेत आहे छोटीशी। आणि त्याच्यानंतर 1.5 वाटी जर मैदा घेतला ना तर कॉर्नफ्लॉवर आहे ना आपल्याला पाऊण वाटी घालायचं आहे। इथं कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। त्याच्यामध्ये ना मी अर्धा चमचा तिखट टाकते। तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही जास्त तिखट टाका। अनुसार मीठ टाकायचं आहे। आणि हा जो फ्रूट कलर मिळतो ना, खाण्याचा कलर बोलतात, तर लाल कलर मी त्याच्यात ॲड करते। आता हे सर्व मिसळून घ्यायचं आहे, एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। या पिठामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकून आहे ना छानपैकी असं एकजीव करून घेतलेलं आहे। तर हे ह्या पद्धतीने हे पीठ आपलं तयार झालं पाहिजे। तर आता त्याच्यामध्ये आहे ना मी हे जे आपले फ्लावर आहे ना 50% शिजून घेतलेले ते आपण ॲड करून आहे ना इथे मी तेल तापायला ठेवलेले। तर तेलामध्ये आहे ना आता सोडूया आपण एक एक। हे पहा मैत्रिणींनी, या पद्धतीने आपण सर्व असे फ्लावरची भजी तळून घेतलेले आहे। खायला एवढे भन्नाट लागतात ना की बस। हे पहा मैत्रिणींनी, तर छानपैकी आपली फ्लावरची भजी छान कुरकुरीत अशी तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। आवडल्यास कमेंट करा, लाईक करायला विसरू नका। तर या पद्धतीने तुम्ही टमाटे सॉस किंवा कुठली एखादी चटणी बनवून मुलांना खायला देऊ शकता, किंवा पावसाळ्यात एक छानपैकी भजी तयार होतात ही। तर चला तर ह्या पद्धतीने बनवा तुम्ही पण।